राम अवतार परिपूर्ण अवतार सांगितला महाराज. गर्ग संहितेमध्ये आतापर्यंत झालेल्या अवताराचे 6 प्रकार केले. अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्णतम आणि परिपूर्णतम. या पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हापासून आजपर्यंत जे भगवंताचे अवतार झाले त्याचे प्रकार केले 6. काही अंश अवतार झाले, काही अंशांश अवतार झाले, काही कलेचे अवतार झाले. त्या सगळ्या अवतारापैकी एक पूर्ण अवतार आहे महाराज भगवान रामचंद्र प्रभूचा. पूर्ण अवतार कशाला म्हणाव? पूर्ण अवतार याला म्हणाव कार्य करण्याचं स्वातंत्र्य आहे पण निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नाही. लक्षात आलं? कार्य करण्याचं सामर्थ्य आहे पण निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नाही, याला म्हणाव पूर्ण अवतार. आता कार्य राम अवतारामध्ये एकापेक्षा एक 2-3 बायका जमत नव्हत्या का? काय सांभाळायची ताकद नव्हती? ताकद होती महाराज. कार्य करण्याचं सामर्थ्य होतं पण निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नव्हतं. बोलीला वाल्मिक तैसेची करीन वर्तोनी दाबीन मने नामा. नामदेव महाराज म्हणतात या अवताराबद्दल निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य राम अवताराला नव्हतं म्हणून अवताराला पूर्ण अवतार म्हणतात. असा पूर्ण अवतार सुद्धा वशिष्ठाला शरण गेला. पुढचा संदीप कृष्ण सनातन अवतार सांगितला कृष्ण भगवंताचा. परिपूर्णतम अवतार. एक पूर्णतम अवतार आणि दुसरा परिपूर्णतम अवतार. परिपूर्णतम अवतार कशाला म्हणाव? कार्य करण्याचं सामर्थ्य आहे आणि निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे, याला म्हणाव पूर्ण अवतार, परिपूर्णतम अवतार. बायका सांभाळायची ताकद होती आणि म्हणून 16,108 कार्य करण्याचं सामर्थ्य होतं आणि निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य होतं. अशा पूर्ण अवताराने परिपूर्ण अवताराने सुद्धा संदीपानाला भगवान गोपाल कृष्ण परमात्म्याला शरण जावं लागलं. राम प्रभूला सुद्धा वशिष्ठाला शरण जावं लागलं. इतराची काय गती आहे महाराज? नारद भागवतामध्ये नारद तुझे कृष्णाशी, नारदाने एकदा भगवंताला विचारलं, नारद देवा नारद भुसे कृष्णाशी कवन धर्मे प्राणी तरी ऋषिकेशी तव मुनी राया परियसी बोलता झाला. नारदाने सांगितलं, नारदा भगवान कोणत्या धर्मानं माणूस तरुण जाते? तव मुनी राया परियसी कृष्ण बोलता झाला. नारदाला सांगितलं, नारदा मी भगवंत करी गुरु भक्ती. कृष्ण अवतार नारदाला सांगते, मी भगवंत करी गुरु भक्ती तेथे इतराची कोण गती. साधकास नाही प्राप्ती बोलावया. मी स्वतः भगवंत असून गुरु भक्ती करतो, एरवी साधकाची बोलायची गरजच नाही. त्यानं निमूटपणानं सद्गुरूचं भजन करावं. असा सद्गुरू खूप मोठा वर्णन आहे महाराज. अशा पद्धतीचं वर्णन स्वतःला समजून घेतलं आणि देवाले ऋषीने त्या ठिकाणी काल भगवंताची प्राप्ती आणि आपल्या संवाद झाला. राजानं हळू विचारलं, महाराज काय सेवा करू? आपल्या आगमनाचं प्रयोजन काय? त्यावेळेला रुचिकानं सांगितलं, दुसरं तिसरं प्रयोजन काहीच नाही. मला एक अशी आकाशवाणी झाली की तू रुचिक लग्न कर, पत्नी करून घे आणि संसार थाट, मुलगा प्राप्त झाल्याशिवाय तुला मोक्ष नाही. मग आणि याच्यासाठी तुमची कौशिका नावाची जी मुलगी आहे ती मला देऊन
कन्यादान करा आणि आमचं लग्न लावून द्या, म्हणून मी तुमच्याकडे आलो म्हणला. झरर राजा उतरला बघ. बाबा बाबा बाबा, खेळ अवघडच आहे मला. आता हे रुचिक राजानं आतापर्यंत ज्या भावात बोललं होतं, जे प्रसन्न ते वातावरण होतं, ते चेहराच राजाचा मोडला आणि राजा संकटात उभं राहिला. राजाला वाटलं आता याला पोरगी देऊ नाही म्हणाव तर हे शाप देतील, क्रोधिष्ठ, आणि पोरगी याला देवाव तर पोरगी जवान आणि हे म्हातारा. गादी राजाला धर्म संकट पडलं आणि धर्म संकटामधून मार्ग काढायला महाराज माणसं लईच अनाथ. आताही काही काही घरी वाद्य चालू होतं बघा. बहीण भावाला पोरगी मागाली. आज परिस्थिती अशी आहे, बहीण भावाला पोरगी मागाली. पोरगी ते MA ग्रॅज्युएशन झालेली आहे, नोकरी लागायच्या वाराची आहे, आणि बहिणीचं पोरग दिवसभर रिकाम हिंडून घरी भाकरीला महाग आहे असलं आहे. तरी बहीण म्हणाली दादा तुझ्या पोरीला मला दे. भाऊ म्हणालाय बाई तुझ्या पोरीला दे, माझ्या पोरीला तुझ्या इथं दे ना, तो पोरग नीट नाही. लगेच बहीण म्हणाली मग माझा हिस्सा दे. नारदाच्या गादीवर या व्यासपीठावरून बोलालो. अशा माझ्या अनुभवातले गेलेले प्रसंग. दावे केले काही काही बहिणी, भाऊ पोरगी द्यायला आलाय म्हणून 3 लपडे मी मिटिंग. आता हेच विषय गादी राजाच्या मनात आला की हो देऊ नाही, आता हे सराप देते. भाऊ विचारच करते की पोरगी देऊ नाही तर हिस्सा घेतेच काय, आणि देवा तर किंमताना आहे, पोरगी जवान आहे. काय बाप पोरीच्या बापाला काय प्रसंग येतात महाराज, पोरीचा बाप झाल्याशिवाय काय. आणि त्यावेळेला हर हुन्नरीपणा केला राजाने एक युक्ती काढली. काय युक्ती काढली? त्यावेळेला गादी राजा म्हणते रुचिक ऋषीला, महाराज हरकत नाही आमची मुलगी तुम्हाला देऊन, पण मुलीची आमच्या एक इच्छा आहे, मुलीचा एक आमच्या पण आहे. काय पण आहे? काहीच नाही, 500 श्यामकर्ण वारू आधी आम्हाला आणून द्या इथं घरी, आणि मग आमची मुलगी तुमच्या संग लग्न करील. ज्यानं कोणी 500 वारू आम्हाला आणून देतील श्यामकर्ण, अशा संघ कोणी राहू द्या, मग तुम्ही राहा, कोणी राहा, ज्यानं 500 श्यामकर्ण आणून देईल त्याच्या संघ माझी मुलगी लग्न करणार आहे, असं पोरीचं ठरलंय म्हणलं. रुचिक ऋषीनं विचारच केला नाही, त्याला काय उशीर आहे म्हणला, 10 मिनिटात 500 वारू आणतो. आणि वचन दिलं महाराज 500 वारू आणण्याचं, आणि ठीक आहे म्हणला, वचन दिलं आणि निघून गेलं. गादी राजाला वाटलं सूर्याच्या रथाला फक्त 5 घोडे आहेत, श्यामकर्ण त्यालाच म्हणतात. अख्ख्या जगात ब्रह्मांडाच्या पाठीवर श्यामकर्ण दुसरीकडे कुठंच नाही. काळ्या कानाचे टोटल पांढरे, जगाच्या पाठीवर दुसरीकडे श्यामकर्ण कुठंच नाही. याला कुठून मिळणार होतं ना. आमचा मामाही म्हणालाय तुला नोकरी लागली की पोरगी तुलाच. नोकरी कवा लागल, पण मध्ये आड बघायची, तू नोकरी लागली की पोरगी तुलाच. मग त्यानं त्या ऋषी पोटी नोकरी तरी लावून घ्यावं. नोकरीला काय उशीर आहे, बोलणं सोपं राहते बापू. आणि म्हणून वचन दिलं रुचिक ऋषीने, ठीक आहे मला निघाला महाराज. आणि 500 श्यामकर्ण वारू प्राप्त करायसाठी तिथून येऊन एका समुद्रावर तपश्चर्या करीत बसले. याच्या तपश्चर्याच्या बळानं त्या समुद्रातलं पाणी हळूहळू कमी होऊ लागलं. त्या समुद्रातले जे जलचर होते त्या जलचराला त्रास होऊ लागला, आणि म्हणून ते समुद्र अवतार आला. समुद्रानं हात जोडले रुचिक ऋषी पुढं, महाराज मी बऱ्याच दिवसापासून बघालो तुम्ही हे काय करायला म्हणला. समुद्र रुचिका
रुचिक मला काहीच नाही, मला 500 श्याम करणं वारूची गरज आहे आणि ते वारू समुद्रातून निघतील म्हणून तप करालो आणि असं असं माझा पण आहे. झालेली महागली कथा चक समुद्राला रुचिक सांगितली. याच्यासाठी मी बसला मला तपश्चर्याला. त्यावेळेला समुद्रानं सांगितलं असं येड्यावानी करू नका, 500 श्याम करणं वारू इथं मिळणार, तुम्ही नीट ब्रह्मदेवाकडे जा. मला ताप व्हायलाय, पाणीच्या काढून चालय, जलचराला ताप व्हायलाय. हे किडे मुंगे माश्या जळामध्ये जितके प्राणी राहतात त्याला खूप त्रास व्हायलाय आणि लोकांना ताप देणं बरं ना. मग तुमच्या स्वार्थासाठी लोकांना ताप देता काय तुम्ही? समजून सांगितलं सागरानं. त्यावेळेला राजाला कळालं आणि तुम्ही ब्रह्मदेवाकडे जा. तिथून उठला महाराज, ब्रह्मदेवाकडे गेला. ब्रह्मदेवाच्या जवळ जाऊन विनंती केली ब्रह्मदेवाला आणि ब्रह्मदेवाला सांगितलं, देवा मला आकाशवाणी झाली आणि मला लग्न करायचं आहे, मुलगी करायची आहे, संसार थाटायचा आहे आणि पुत्र प्राप्ती झाल्याशिवाय मला मोक्ष प्राप्ती नाही. भगवंताचीच कृपा अशी असल्यामुळं मला गादी राजाच्या घरी 500 श्याम करणं नेऊन द्यायच्या आणि तेव्हा त्याची मुलगी मला मिळणार आहे. ब्रह्मदेवाला म्हणला, एक तर मला मुलगी दुसरी कोणती बघून द्या, नाही तर 500 श्याम करणं वारू द्या. इकडे गादी राजाकडे गेल्यावर 500 श्याम करणं न्यावं लागतात. 500 श्याम करणं द्यायचे नसतील तर दुसरी मुलगी तरी करून द्या म्हणला तुम्ही. ब्रह्मदेव म्हणला 500 श्याम करणं. राजा म्हणला, मी हंसावर हिंडणारा माणूस, महादेवाकडे जाऊ काय म्हणला. महादेवाला श्याम करणं तुला द्यायची ताकद असल्यावर ते स्वतः नंदीवर बसून हिंडत होता काय? मग विष्णूकडे जाऊ. श्याम करणं तुला द्यायची ताकद विष्णू मध्ये असल्यावर ते कशाला गरुडावर हिंडत होतं म्हणलं. आम्ही स्वतः श्याम करणं घेऊन हिंडत नव्हत्या काय म्हणलं. मग असं येड्यावानी करू नका म्हणला. श्याम करणं द्यायची ताकद ब्रह्मात नाही, विष्णूत नाही आणि महादेवातही नाही. यायची याला वाहन वेगळे हात. श्याम करणं जगाच्या पाठीवर कुठंच मिळणार म्हणला, फक्त सूर्याला हात 5, त्याच्याशिवाय जगात कुठं श्याम करणं नाही. मग कोडत अवघड आहे. काय करू म्हणला, काही करू नको म्हणला. त्यावेळेला ब्रह्मदेवानं सांगितलं, भगवान जगद्गुरु दत्तात्रय प्रभूच्या ताब्यात ही गोष्ट आहे. अनंत ब्रह्मांडाचा मालक तोच आहे. अनंत ब्रह्मांड घडविण्याची ताकद केवळ त्याच्यामध्ये आहे. तो नीट सह्याद्रीला जातो. ब्रह्मांड नायका ईश्वर जनाचा पालका, तुझे रूप माझे मनी अशा पद्धतीनं ब्रह्मांड नायकाची स्तुती करीत करीत महाराज
रुचिक ऋषी सह्याद्रीच्या मार्गाला लागला. ब्रह्मदेवाने सांगितलं नीट सह्याद्रीला जाय, दत्त महाराजाची प्रार्थना कर आणि अनंत ब्रह्मांड ज्या भगवंताने घडविले तोच तुला श्याम करणं देऊ शकेल, अन्यथा इतरत्र कुठेही तुला ते काम तुझं होणार नाही. असा उद्देश ब्रह्मदेवाचा. भगवंताचं चिंतन करीत करीत सह्याद्रीला निघाला रुचिक ऋषी आणि सह्याद्रीवर एक सुंदर ठिकाणा करून भगवंताचं चिंतन करू लागला. 12 वर्षाचा काळ एकदम चिंतन करता करता निघून गेला. देवही तुम्हाला सांगतो तुमची पात्रता बघितल्याशिवाय तुमचं मनोरथ पूर्ण करीत नाही. आपण त्या लायकीचे व्हावं लागते. आपण कनवाळू कृपाळू भगवंताला आमची दया कनव येण्यासाठी आम्हाला त्या लायकीचं बनावं लागते. आम्हाला ते मार्ग कळावं लागते. आम्ही कितीही दिवस तपश्चर्या करून काय उपयोग होणार आहे महाराज. एक बाई रोट्या करू लागले. दृष्टांत सांगतो तुम्हाला. पोळ्याच्या दिवशी शेजारी बामणीचं घर होत. त्या बामणाच्या बाईनं आपल्या बाईकडे बघलं, तिला रोट्या येईना गेल्या काही. खूप मोठा दृष्टांत आहे, छोटा सांगतो तुम्हाला. पूर्णाची पोळी तिला माहितच नव्हती काय माहिती. बघली 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 आणि आपल्या नवऱ्याला म्हणजे मला रोट्या करायच्या, पीठ आणा गव्हाचं, आमकट टमकट जे लागते त्याच्यात आणा. नवऱ्यानं आणून दिलं. सगळा स्वयंपाक करू लागली. एक उंडा दुसऱ्या उंड्यात घालून पोळपाटावर ठेवून लाटू लागली. रोटीच होईना. खूप विचार केला, रोटी का होत नसेल, रोटी का होत नसेल. आज दिवस चांगला नाही म्हणजे एकादशी आता, म्हणून होत नसेल. उद्या बघू. उद्या बघली तसंच. बराच काळ निघून गेला, जमच ना. शेवटी आमची शेजारची बाई म्हणली, बाईला म्हणली, माय मला हे रोटी जमना झाली, बघ बरं कसं होत. काही जमना गेल्यावर एखाद्या चांगल्या अनुभवी माणसाची राय घ्यायला लाजू नये. त्या बाईने शेजारच्या म्हणली, कसं करायलीस बघू दाखव. तिला रोटी करून दाखवायला लावली. तिनं काय करू लागली, पिठाच्या उंड्यात पूर्णाचा उंडा घालून रोटीला दाखवली. पूर्णाच्या उंड्यात पिठाचा उंडा घालून रोटी करू लागली. मला सांगा किती वर्ष केल्यावर त्याची रोटी होईल? 12 वर्ष केल्यावर होईल का? पूर्णाच्या उंड्यात पिठाचा उंडा घालू लागली, लाटू लागली, रोटीच होईना. ती शेजारची बाई म्हणली, 12 वर्ष जरी केलीस तरी अशानं रोटी होईना. दृष्टांत संपला. पण सिद्धांत असा, 12 वर्ष जरी तुम्ही भक्ती अशी केल्या फळाला येणार. तेच होय, पिठाचा उंडा तेच होईल, पूर्णाचा उंडा तेच होय. पण क्रिया चुकली की आमची भक्ती निष्फळ ठरते. आणि मग आम्हाला काय वाटते, रोटी करालो माझं कामच होईना झालंय. काम होते पण आमची क्रिया उलटी झाली की काम बिघडते. तसंच आहे महाराज. आम्हाला परमार्थ करता वेळी आमची क्रिया उलटी होऊ लागली की आमचं काम बिघडून जातं. नसते उठा ठेव कीर्त वर्त दैवताधिक प्रपंची. सुख नाही महाराज, तीर्थात नाही, दैवताच्या सेवेत नाही, कुठेच नाही. असो, अशा पद्धतीनं भगवंताचं चिंतन मन लावून करीत 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 सह्याद्रीच्या ठिकाणी 12 वर्ष तपश्चर्या ऋषिकाने केली.
हे पतित पावना दीन नाथ अतिशय सुंदर अशा पद्धतीने महाराज काय संगीतामध्ये खरंच ताकद राहते. मला कथाबद्ध करून तुझं भजनच ऐका वाटणार आहे, पण नाही कारण तुकाराम महाराजाच्या भाषेत सांगायचं तर लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव भ्रमरस आवडीने म्हणते महाराज. संगीताची ताकद खूप मोठी आहे. पण सिद्धांताचं म्हणणं असं आहे, हे सगळं तंत वितंत घन आणि सुस्वर वाद्याच्या जगामध्ये 4 प्रकार पडतात आणि एका प्रकारापासून 9 दुसरे प्रकार तयार झालेत महाराज. तंतापासून वेगळे 9, वितंतापासून 9, घन पासून 9 आणि सुस्वर 9, असे 9 चोक 36 नमुने जगाच्या पाठीवर असे आवाज काढणारे हात महाराज. हे तंत म्हणतात. हे असं वाजवायला नाही, हे तंताच्या नमुन्यातलं.
36 नमुन्याचं प्रकार महाराज या जगाला संगीतानं सजविण्याचे नमुने हात. त्या 36 मधला इथं फक्त 2 दिसाले तर इतका ब्रह्मरस आम्हाला आठवाला. काय ताकद असेल त्याच्यात. तर शेवटी भगवंत आम्हाला सका करायचा असेल तर याची साथ घेऊन हळूहळू हळूहळू मार्गक्रमण करून काही टप्प्याच्या नंतर याला सोडून द्यावं. हे साधन होय. साध्य प्राप्ती पर्यंत जात असताना साधन सुटल्याशिवाय साध्य घटना साधकाला. आणि म्हणून तंत वितंत घन आणि सुस्वर ह्या चारीचा टप्पा ओलांडून आम्हाला पुढे गेल्याशिवाय सद्गुरु भगवंताची भेट होत नाही. परज्ञानावर आम्हाला जायचं असेल असो. अतिशय सुंदर आम्हाला साधनाची खरेदी 10 मिनिटात करता येते. त्याला काय उशीर नाही. दिसालेले तबला चिंत ते पॅड पेटी नांदेला गेल्याबरोबर 1 तासात पैसे दिले की सगळं सामान खरेदी करायला मिळते. साधनाची खरेदी उपलब्धी होते. पण तुम्हाला सांगतो कला ही निसर्गदत्त भगवंतानंच दिलेली पाहिजे. स्वर कंठामध्ये स्वर भगवंतानंच द्यावा लागतो. तबला वाजविणाऱ्याची शक्ती त्या मनगटातच ओतलेली आहे महाराज. मला बकळ वाटवाले संभाजी पाटला का वाजवायला जमणार. पण कसं जमल महाराज. अनंत पुण्याच्या राशी अनंत पुण्याचा साठा पाहिजे. ते कोणालाही जमत नाही. आणि म्हणून या कलाकाराच्या खरंच मरून पोटाला जावं. इतकं सुंदर कलेचं भगवंतानं त्यांना कला दिलेली आहे. उत्तरोत्तर काळामध्ये असाच या कलेचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी व्हावा याची कलाकारानं दक्षता घ्यावी. आणि भगवंतानं बुद्धी त्यांना तशीच द्यावी. आणि शक्यतोवर ते तिंगत आहे लोकाय संग नाचण्यापेक्षा कथाकाराला साथ देण्यात भगवंताची मर्जी आहे. नाहीतर तुमची मागणी जगाच्या पाठीवर कमी नाही. मला तुम्हाला एका नाईटला 3-3, 4-4 हजार मोजणारे लोक तुम्हाला भेटतात. आमच्या इकडे एवढे पैसे मात्र मिळणार बरं. थोडे महाराज आमचे लोक गरीब राहतात सत्य करणारे. तुम्हाला पैशाची गरज नाही. कलाकाराला कलेचं महत्व कळालं की त्याच्यातच भगवंताची मूर्ती आहे महाराज. आणि म्हणून कलाकाराचा चरणी नतमस्तक हो. पुढील कथेला आपण सुरू करू. रुचिक ऋषीने सह्याद्री पर्वतावर 12 वर्षाची तपश्चर्या केली आणि शेवटी जगाचा मालक कनवाळू कृपाळू दयाळू भगवंत धावून आला.
सुंदर अशा पद्धतीनं भगवंताची आराधना केल्याच्या नंतर भगवान यज्ञ गुरु दत्तात्रय प्रभू ऋषिक समोर उभे राहिले आणि त्यावेळेला ऋचिकाला सांगितलं, ऋचिक डोळे उघड आणि काय मनोवांछित आहे, तुझ्या काय मनात आहे, कशामुळे तपश्चर्या मांडलेली आहे. त्यावेळेला साष्टांग नमस्कार घातला ऋचिकानं भगवंताच्या चरणी आणि भगवंताला म्हणतो, भगवान मला गादी राजानं मुलगी देण्यासाठी 500 वारू आणायला सांगितले आणि आकाशवाणी अशी झाली की रुचिक तू लग्न कर, ग्रहस्थाश्रम थाट, पुत्र प्राप्ती झाल्याशिवाय तुला मोक्ष प्राप्ती नाही आणि म्हणून तुमच्या मर्जीनुसारच मी गादी राजाकडे गेलो होतो. घडलेला इतिहास सगळा सांगितला रुचिकानं आणि गादी राजानं कौशिका नावाची मुलगी मला द्यायचं ठरविलंय, पण त्यानं आड घातली मध्ये 500 श्यामकर्ण मागितले आणि ते श्यामकर्ण तुम्हाला मागण्यासाठी मी तुमच्याकडे आलोय. याच्या अगोदर मी सागराकडे गेलो, ब्रह्मदेवाकडे गेलो, विष्णूकडे गेलो, सगळ्याकडे फिरलो आणि त्यांनी तुमच्याकडे मला पाठवले. भगवान जगद्गुरु दत्तात्रय प्रभूने स्मित हास्य केले. कळना गेलेल्या लेकराला बघून महाराज शान माणूस, जाणत माणूस हसतेच. मी काल सांगितलं तुम्हाला, ते भावली मागते की नाही लेकरू, तस भगवंतानी स्मित हास्य केलं. आता इथं स्मित हास्य का केलं पुढे सांगतो तुम्हाला. आणि त्यावेळेला सांगितलं, मग तुला काय पाहिजे? काही नाही भगवान, मला 500 श्याम करणं पाहिजे. तथास्तु, ठीक आहे. भगवंत नासिवंत वस्तू कुठलीही काही आणि शाश्वत वस्तू तुम्ही काही मागावं, तुम्ही मागितलेलं जे जे पाहिजे ज्या ज्या